तुळा राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 1 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 2 ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 5 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 17 ऑगस्ट या दिवशी सूर्य ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 22 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह पुनश्च एकदा राशी परिवर्तन करून सिंह राशीमध्ये येतोय. मग या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रथम स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा महिन्याच्या अगदी सुरुवातीला म्हणजेच 1 ऑगस्ट या दिवशी सिंह राशीतनं कन्या राशीमध्ये येतोय, म्हणजेच तो व्ययस्थानामध्ये येतोय. ज्योतिषशास्त्रामध्ये व्ययस्थान हे वास्तविक पाहता अशुभ सांगितलेलं आहे आणि त्यातल्या त्यात शुक्र हा ग्रह व्ययस्थानामध्ये असणं हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत अशुभ सांगितलेलं आहे. भृगु महर्षींनी ज्योतिषाचे फळं हे अत्यंत विचारानं आणि त्यांच्या अभ्यासानं मांडलेली आहेत. यामध्ये शुक्र ग्रहाचं फळ हे व्ययस्थानामध्ये वाईटच सांगितलेलं आहे. वाईट म्हणजे काय? एखाद्या परस्त्रीच्या मोहापाठी आपण आर्थिक पैसे खर्च करून बसणार आणि त्या विषयामध्ये आपण फसू शकतो. म्हणजेच काय तर आपला विश्वासघात होण्याचा योग, त्याचबरोबर आपली स्त्रीकडनं फसवणूक होण्याचा योग या दृष्टीने दाखवत आहे. नवे जे जातक आहेत त्यांचे विवाहबाह्य जे संबंध आहेत ते उघडे पडतील आणि त्यामुळे परिवारामध्ये एक प्रकारे दुःखाचं संकटाचं वातावरण तयार होऊ शकतं. त्यातल्या त्यात तो कन्या राशीचा असल्या कारणानं तो विशेषतः चांगले फळं देणार नाही. अजून दुसरी वाईट गोष्ट म्हणजे बरेच लोक तुम्हाला भूल थापांना बळी पाडतील. बरेच लोक नोकरीला लावून देतो, एखादी प्रॉपर्टी घेऊन देतो किंवा अन्यतम अशा काही आमिष निर्माण होतील अशा गोष्टी तुम्हाला दाखवतील आणि या आमिषाला आपण बळी पडाल आणि आपण यामध्ये मोठ्या संकटात सापडण्याचा योग या दृष्टीने येऊ शकतो. त्याचबरोबर आपण आपले विचार किंवा आपली ऐपत पाहून आपण पैसा खर्च करावा या महिन्यामध्ये असं ज्योतिषशास्त्र आपल्याला सुचवत आहे. द्वितीय स्थान, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा भाग्यस्थानामध्ये 2 ऑगस्ट या दिवशी आलेला आहे. आता भाग्यस्थान हे अध्यात्माच्या दृष्टीनं पराकाष्ठा सांगणारं स्थान आहे आणि त्रिकोण स्थान आहे आणि द्वितीय स्थान हे मारक स्थान आहे धनस्थानाचा. भावंडांशी वाद या महिन्यामध्ये संपवतात. म्हणजेच काय, जे झालेले वाद आहे ते संपवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केला तर उत्तम राहील आणि जर आपण तोंडाला तोंड देत राहिलो तर ते भांडणं आपले वाढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाला गुरुजींनी महिन्याची सुरुवातच एवढी अशी अशुभ सांगितली ऑगस्ट महिन्याची, मग आम्ही काळजी घ्यायला काय पाहिजे? तर ते मी तुम्हाला सांगेलच, पण त्यातल्या त्यात आपल्या मोठ्या बहीण भावंडांशी काही वाद असेल तर ते मिटवून घ्या. परंतु या स्थानातला मंगळ वैद्यकीय व्यवसाय, इंजिनिअरिंग, एखादा हॉटेलचा व्यवसाय किंवा अन्यतम काही व्यवसाय असेल त्यामध्ये बाकी चांगल्या प्रमाणात यश देतो. स्वपराक्रमानं स्वकष्टानं मोठेपणा देतो. सरकारी नोकरी, त्याचबरोबर आपण पूर्वी काही दिलेले पेपर्स असेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये आपण जर स्वतःला तिथे सिद्ध करण्यासाठी कष्ट घेतलेले असेल तर त्याची फलप्राप्ती ही वरिष्ठांकडनं तुम्हाला चांगल्या प्रमाणात अनुभवायला मिळेल. तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे आणि स्वामी या स्थानाचा गुरुग्रह हा दशम स्थानामध्ये कर्क राशीचा आहे. उपचयातला हा ग्रह हा जर नैसर्गिक पापग्रह असेल तर उपचयामध्ये चांगले फळं देतो, परंतु उपचयाच्या बाहेर जर असेल आणि त्यातल्या त्यात केंद्रस्थानात आणि दशमात असेल तर विचारावं काय. आपण कंपनीमध्ये जिथे कुठे काम करत आहोत
हे आपलं काम चांगलं झालेलं बघून आपल्या वरिष्ठांनी त्या कामाची दखल घेतली आहे आणि तुम्हाला बढती दिली आहे. म्हणजेच या ऑगस्ट महिन्यामध्ये काही गोष्टी जर आपण टाळल्या तर आपला उत्कर्ष नक्की आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्त्री जातक असेल तर त्यांनी परपुरुषाशी कुठल्याही प्रकारचा संवाद वाढेल, तुमची ओळख वाढेल, ह्या गोष्टी टाळाव्यात. पुरुष असेल त्यांनी परस्त्रीशी ओळख त्याचबरोबर संवाद या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. या जर आपण या महिन्यात टाळल्या तर नक्कीच आपण चांगल्या गोष्टी, चांगल्या मार्गाला आपण जाऊ शकतो. त्याचबरोबर कंपनीतील आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे ते प्रसन्न राहण्याच्या दृष्टीनं हा गुरु अत्यंत चांगला आहे. हा चांगली बुद्धिमत्ता, सगळ्यांना जुळवून घेणे यांसारख्या गोष्टी देतो. त्यामुळे माणसाचा उत्कर्ष नक्की होत असतो. चतुर्थ स्थान, या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. त्यामुळे चतुर्थ षष्ठात असणं आणि शनिदेव असणं तर ही गोष्ट अत्यंत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं चांगली समजली जाते. कारण की हे षष्ठ स्थान उपचय स्थान आहे आणि नैसर्गिक पापग्रहांना ते चांगली शक्ती देतं. रोगप्रतिकारक क्षमता वाढणे, त्याचबरोबर शत्रूंचं तुमच्यासमोर काही न चालणे, त्याचबरोबर सरकारी कामामध्ये जे काही तुम्ही काम हातात घेतलेलं आहे ते परिपूर्णत्वाकडे जाणे, अशा गोष्टींचा अनुभव तुम्हाला येईल. त्याचबरोबर या महिन्यामध्ये जर काही तुम्ही वास्तुयोग, वाहन योग याचा विचार करत असाल तर चांगल्या व्यक्तीकडनं तुम्हाला हे व्यवहार घडवून दिले जातील. फक्त आपण स्वतःही त्याची खात्री करून घेतली म्हणजे आपल्यासाठी योग्य राहील. या महिन्याच्या सुरुवातीला थोडी धावपळ होईल, परंतु नंतरचा काळ हा आरामाचा असेल. पंचमाचाही स्वामी शनिदेव असल्या कारणानं ज्या जातकांना संततीच्या संदर्भात विचार करायचा आहे ते या महिन्यामध्ये चान्स घेऊ शकतात. चांगल्या डॉक्टरी इलाज किंवा चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन आपण आवर्जून घ्या. म्हणजेच आपल्याला जास्त धावपळ करावी लागणार नाही आहे. आध्यात्मिक सेवा आपल्या कुलदेवतेची ही नित्य चालू ठेवा, म्हणजे आपल्या कार्यामध्ये अडथळे आपल्याला जाणवणार नाही. ज्या जातकांना उच्च शिक्षणासाठी जायचं आहे, ज्या जातकांना इष्टदेवतेची सेवा करायची आहे, हे लोक करू शकतात आणि त्यामध्ये ते यशस्वी होऊ शकतात. उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं तुळा राशीच्या जातकांना अनुकूल योग आहेत. त्याचबरोबर पंचमस्थान या दृष्टीनं विचार करता बरेच लोक लॉटरी किंवा अन्यतम काही गोष्टी म्हणजे कमी कष्टात जास्त पैसा मिळवण्याचा विचार करतात. या जातकांना मी सांगेल आपण या गोष्टींपासून दूर राहा. कारणही तसंच आहे की शनी महाराजांना कष्टाचं धन लागतं. षष्ठ स्थान, या स्थानाला रोगस्थान असं म्हणतात. या स्थानाचा स्वामी गुरुग्रह जो की तृतीय उपचयाचाही मालक आहे आणि षष्ठ या उपचयाचाही मालक आहे आणि तो केंद्रात आहे, अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे नोकरी बदल ज्या जातकांना करायचा आहे त्यांच्यासाठी तो योग आता या महिन्यामध्ये आलेला आहे किंवा पुढेही आपण त्या योगाचा फायदा घेऊ शकतो. दुसऱ्या चांगल्या एखाद्या कंपनीमध्ये आपण ॲप्लिकेशन करू शकतो, त्यामध्ये आपली नियुक्ती होऊ शकते. सप्तम स्थान, वैवाहिक सुखाचा विचार करता या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह 2 ऑगस्ट या दिवशी मिथुन राशीत म्हणजेच वृषभेतनं तो मिथुनेत आलेला आहे. ज्या जातकांचे विवाह निश्चित झालेले नाही आहेत अशा जातकांच्या विवाह निश्चितीचे योग, पार्टनरशिपमध्ये मोठ्या फायद्याचे योग या महिन्यामध्ये दाखवत आहेत. पती पत्नींमधील अबोला दूर होईल आणि प्रेमाचं वातावरण तयार होऊ शकतं. अष्टम स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह जो की लग्नेश पण आहे. शुक्र ग्रह तो व्ययात गेलेला आहे. इथे विपरीत राजयोगात आहे, परंतु तो कन्या राशीत असल्यामुळे मी सांगितल्या पद्धतीनं मनुष्य एखाद्या चुकीच्या विषयामध्ये अटकू शकतो, फसू शकतो. अशा विषयांपासून आपण दूर राहिलेलं चांगलं असं भृगु महर्षी सांगतात. त्याचबरोबर आपल्याला कोणीही कितीही लालूच दाखवली ती आपल्याला नको, कष्टाचंच आपलं योग्य आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. भाग्यस्थान, भाग्यस्थानाचा विचार करता या स्थानाचा स्वामी ग्रह हा 2 वेळेला राशी परिवर्तन करतोय, 5 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट या दिवशी. 5 तारखेला तो कर्क राशीमध्ये येतोय आणि 22 तारखेला तो सिंह राशीमध्ये जातोय. म्हणजेच काय तर कर्माला लाभाची जोड आहे. कर्म करत राहावं लागणार आहे आणि त्याची फलप्राप्ती ही नक्कीच या भाग्यस्थानातील ग्रहाच्या स्वामीमुळे अनुभवायला मिळेल. गुरुकृपेची प्राप्ती होईल. ज्याप्रमाणे सुभाषितांमध्ये असं दिलेलं आहे की मनपूतम समाचरेत, मनाचे निर्णय हे तुमच्यासाठी चांगले असणार आहे. दशमस्थान कर्माचं स्थान आहे आणि या स्थानाचा स्वामी चंद्रग्रह
हा दर 2.25 दिवसाला राशी परिवर्तन करतो, म्हणून महिन्याच्या पत्रिकेत त्याचा विचार होत नाही. परंतु या स्थानात स्वामी गुरुग्रह आहे, म्हणजेच काय, मोठा अधिकार, पद, प्रतिष्ठा ही टिकवून ठेवण्यामध्ये तुमची जास्त तारांबळ होणार नाही, ती तुमच्या बुद्धीनेच तुमच्याकडे राहील. त्याचबरोबर एकादश स्थान स्वामी सूर्यग्रह हा स्वतःच्या राशीमध्ये 17 ऑगस्ट या दिवशी अगदी 12 महिन्यांना आलेला आहे. सूर्यदेवांना एका महिन्यामध्ये एका राशीचं परिवर्तन करावं लागतं. 27 नक्षत्रांचं परिभ्रमण करण्यासाठी 12 महिन्यांचा काळ जातो, 12 राशींचं भ्रमण करण्यासाठी. मग आता स्वतःच्या राशीमध्ये आले तर लाभात आहे, म्हणजेच राजकीय पदामध्ये, प्रतिष्ठेमध्ये, अगदी मंत्रिपदापर्यंतचा प्रवास या लोकांचा चांगला होऊ शकतो. आणि जे काही लाभ म्हणून त्यांना मिळवायचे आहे त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही यशस्वी ठरू शकतात. व्ययस्थान स्वामी बुध ग्रह आत्ताच सांगितल्या पद्धतीनं कर्माला लाभाची जोड मिळाल्यामुळे खर्च व्यय होणार नाही. स्वतःच्या निष्ठेवरती, कर्मावरती विश्वास ठेवा, मनाच्या आचरणानं चला. आपल्या तुळा राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 6 आहे, शुभ रंग गुलाबी आहे. कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल? 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, 17 तारीख, 18 तारीख आहे आणि 19 तारीख आहे. अशुभ दिवस 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 13 तारीख आणि 14 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी व्हायला मदत होऊ शकते आणि शुभत्व वाढू शकतं. मंत्र आहे ओम श्रीम नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.